ती आपल्या हाताने उचलली आणि साश्रू नयनांनी आपल्या कपाळाला लावली। त्याचे डोळे आता रक्तासारखे लाल झाले होते। त्याने आकाशाकडे बघून एक आर्त हाक मारली, अरे ओ आदमापूरच्या वाघा, ओ धनगराच्या देवा, ओ माझ्या बाळूमामा, आज तुझा भंडारा मातीत नाही तुडवला तर एका भक्ताचा विश्वास काळानं चिरडलाय। जर तुझ्या काठीत ताकद असेल तर या अहंकाराचा माज उतरल्याशिवाय हा सूर्य मावळू देऊ नकोस। दाखव तुझा दाखला मामा, दाखव तुझा दाखला। काही तास उलटले। तो श्रीमंत माणूस आपल्या आलिशान महालात पोहोचला। त्याला वाटलं सगळं संपलं, पण तिथं काळ त्याचं स्वागत करायला तयार उभा होता। त्याला अचानक श्वास घेता येईना। एसी चालू असूनही त्याला आगीच्या झळा बसू लागल्या। त्याला भास झाला की त्याच्या त्या मऊ बेडभोवती हजारो मेंढ्या उभ्या आहेत आणि त्या प्रत्येकाच्या डोळ्यातून जळता निखारा वाहत आहे। त्याच्या छातीवर कुणीतरी मनाचं ओझं ठेवलं होतं। त्याला भिंतीवर स्वतःचं ऐश्वर्य नाही तर एक महाकाय रौद्र आकृती दिसू लागली। खांद्यावर काळं घोंगडं, हातात वज्रासारखी काठी आणि डोळ्यांत प्रलयाचा अग्नी असणारा तो आदमापूरचा राजा साक्षात काळ बनून समोर उभा होता। तो माणूस जीवाच्या आकांताने ओरडला, पण आवाज फुटत नव्हता। त्याला असं वाटलं की हजारो काठ्या एकाच वेळी त्याच्या काळजावर प्रहार करत आहेत। तो वेड्यासारखा घराबाहेर पडला आणि अनवाणी पायाने धावत धावत त्याच माळरानावर आला जिथे त्याने भंडारा उडवला होता। सत्ता गेली होती, संपत्ती धुळीला मिळाली होती। तो माणूस त्याच मातीत लोळू लागला। त्याचे कपडे फाटले होते, तो रक्ताळला होता। तो रडत ओरडला, मला माफ करा, ओ धनगराच्या देवा, मला वाचवा। माझ्या छातीवर कुणीतरी काठी ठेवलीये, मला श्वास घेऊ द्या। मी माजलो होतो, मी संपलो, मला वाचवा। तो भक्त तिथेच एका खडकावर शांत बसला होता। त्याने पुन्हा जमिनीवरची ती भंडाऱ्याची माती उचलली आणि त्या माणसाच्या कपाळाला लावली। क्षणार्धात तो भार उतरला, तो काळोख संपला आणि त्या माणसाला नवजीवन मिळालं। भक्त उठला आणि चालता चालता फक्त इतकंच म्हणाला, लक्षात ठेवे माणसा, जिथं तुझी सत्ता संपते तिथं माझ्या मामांची सत्ता सुरू होते। ज्या कपाळाला मामांचा भंडारा लागतो तिथं प्रत्यक्ष काळ सुद्धा नतमस्तक होतो, पण जो मामांच्या अस्तित्वावर बूट ठेवतो त्याला ही माती सुद्धा जागा देत नाही। आकाशातून आणि डोंगराच्या कपारीतून एकच महाघोष घुमला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं।